तर मंडळी सर्वांना शुभ सकाळ आणि सकाळच्या वाजल्यात मंडळी 7 आणि थंडी थोडीफार आहे. आवाज थोडासा चेंज झाला आहे कारण वातावरणामुळे, बट खरंच खूप ॲटमॉस्फिअर खूप सुंदर आहे. आणि मंडळी कालच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काशी फिरलो आणि आज जाणार आहोत ते राम मंदिर बघण्यासाठी. म्हणजेच आपण आज जाणार आहे ते अयोध्येला. आता आहोत आम्ही वाराणसीमध्ये नियर बाय रेल्वे स्टेशन आणि इथून पुढचा प्रवास असणार आहे तो आपला ट्रेनने असणार आहे. ट्रेनने आपण जाणार आहोत अयोध्या रेल्वे स्टेशनला आणि तिथून आपला राम मंदिरचा प्रवास चालू होईल. कारण खरंच खूप एक्साइटमेंट आहे आणि खरंच खूप आतुरता लागली होती की कधी एकदा राम मंदिर बघतोय. ती आता इच्छा कंप्लीट होणार आहे. सो मंडळी जास्त वेळ न घेता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. बोला जय श्रीराम. मंडळी आता वाजले आहेत बघा 9:15 झालेले आहेत आणि आपण आलो आहे वाराणसी रेल्वे स्थानकाला. आणि खरंच खूप मोठं असं रेल्वे स्थानक आहे या ठिकाणी बघू शकता. तर आता आपली ट्रेन येणार आहे, त्या ट्रेनने आपण जाणार आहोत अयोध्येला. तर चला मग जाऊया. एकदम भारी एक्साइटमेंट आहे, कधी एकदा राम मंदिर बघतोय. आपल्यासोबत गणेश पण आहे आणि खूप सारी मंडळी पण आहे. तर चला जाऊया आता अयोध्येला. प्लॅटफॉर्म नंबर तर मंडळी ही बघा 13435 अमृत भारत एक्सप्रेस गाडी आलेली आहे. आता या ट्रेनने आपण प्रवास करणार आहोत अयोध्यापर्यंत. साधारण आता वाजले 9:30 12:30पर्यंत आपण अयोध्या रेल्वे स्टेशनला पोहोचू. खूप सुंदर अशी वंदे भारतसारखी ट्रेन आहे, बघू शकता. एकदम फक्त AC नाही आहे. आपला जो डबा असणार आहे तो S5 आहे. हा S4 इथे आहे. S5 इथे सर्व मंडळी आहे. तो S5मध्ये आपण आता चढून प्रवास करणार आहोत. बघूया. ते आता आपली ट्रेन आलेली आहे अमृत भारत एक्सप्रेस. तर या ट्रेनने आता आपण प्रवास करतोय. तर चला. गर्दी पण खूप आहे ट्रेनला, बघू शकता. आमचं रिझर्वेशन आहे, सो आपल्याला कन्फर्म स्लीपर तिकीट असणार आहे. चला. खूपच मोठा आहे ना. केवढं मोठं रेल्वे स्टेशन आहे बघा मंडळी, अयोध्या रेल्वे स्टेशन. थंडी खूप बेकार लागते, एकदम बेकार थंडी आहे मंडळी. सकाळच्या वाजल्यात, सकाळचे म्हणतात दुपारचे 1:45 झाले आहेत आणि थंडी खरंच खूप बेकार आहे. तर चला. तर मंडळी आता अयोध्या स्टेशनवरून आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. थंडी तर मंडळी खूप बेकार लागत होती, एकदम उडुडीवर होती, अशी दात दिसते एकदम ना, कापड होते. तर आता आम्ही चाललो इथून चालत. बघूया किती मिनटावरती आहे. वाजलं आहे 1. इथे बघू शकता. तर रामपथ 400 मीटरवरती आहे, श्रीराम मंदिर 700 मीटरवरती आहे. तर चला, सर्व मंडळी आपली या साईडने गेलेली आहे. सो तुम्ही पण या छानपैकी राम लल्लांचं दर्शन करण्यासाठी. तर चला मंडळी. सकाळी सकाळी पाणीपुरी मस्त है भाई. क्या बोलते हैं इसको? लिट्टी चोखा. लिट्टी चोखा फेमस है यहाँ का. हाँ, यूपी बिहार का फेमस. चलो लिट्टी चोखा, लिट्टी चोखा. गाडी वेळी बंद पण टाकायचा. तर मंडळी अगदी स्टेशनपासून जवळच साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावरती मंदिर आहे
तर फायनली या गेटपाशी आपण आलेलो आहोत. 2 गेटवरती गेलेलो पण 2 गेट होते ते बंद होते. सो आपल्याला इथून एंट्री मिळेल असं वाटतंय. सो बघूया. आणि मंदिर परिसर खरंच खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. त्यामुळे खूप मन प्रसन्न आहे. आणि दर्शनाला किती वेळ लागतो आहे ते थोड्या वेळात आपल्याला दाखवतो कशा प्रकारे. मंडळी नक्कीच व्हिडिओ पाहत राहा. आणि जर कोणी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल, लाईक नाही केलं असेल तर तोपर्यंत लाईक करून ठेवा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम बोला. तर चला, मे बी इथूनच एंट्री आहे. सो आम्ही या ठिकाणावरून एंट्री करतो आहे. तर चला मग कोण फायनली लाईन स्टार्ट झालेली आहे. तर चला, खूप मोठी अशी लाईन आहे बघा. अरेंजमेंट खरंच खूप चांगली केली आहे या ठिकाणी. या ठिकाणी पण काही मंदिर आहेत. ओके, तर मंडळी इथून तुम्ही राम मंदिराचा जो कळस आहे त्या ठिकाणी पाहू शकता. खरंच खूप इथूनच मंदिर एवढं सुंदर दिसतंय ना की काय सांगू तुम्हाला. खरंच तुम्ही पण नक्की कधीतरी टाईम मिळाला, नाही मिळाला तरी टाईम काढून या ठिकाणी या आणि राम मंदिर या ठिकाणी दर्शन घ्या. खरंच खूप सुंदर असं वातावरण आहे आणि खरंच खूप मजा मस्ती येते. सो चला, तर या ठिकाणी बॅग वगैरे चेक केल्या आहेत. म्हणजे मी आता हे समोरचं दृश्य तुम्ही बघा, एकदम भारी असं दिसतंय. गर्दी तर खूप आहे. सो बघूया कसं दर्शन होतं आहे. एकदम भारी वाटतं आहे मंडळी. खरंच खूप एक नंबर. हा जो आनंद आहे, हा जो उत्साह आहे, तो मी तुम्हाला शब्दात नाही मांडू शकत. यासाठी तुम्हाला हे जे अनुभव आहे ना, हे घेण्यासाठी नक्कीच या ठिकाणी या. तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर खरंच खूप मंडळी भारी आहे. काय दृश्य आहे बघा, एक नंबर. एकदम प्रसन्न असा हा परिसर आहे आपल्याला या ठिकाणी. राम मंदिर या ठिकाणी बघायला भेटतं आहे. खरंच खूप भारी वाटतं आहे मंडळी. आता पुढे आलो आहे आणि या ठिकाणी दिसतंय लॉकर, तीर्थयात्री सुविधा केंद्र. मे बी या ठिकाणी बॅग वगैरे, मोबाईल वगैरे कदाचित जमा करायचे असणार. सो बघूया. तोपर्यंत व्हिडिओ तर तुम्हाला दाखवतोच आहे. तर चला, मे बी. तर मंडळी हे आहे लॉकर रूम आणि या ठिकाणी आपल्याला बॅग आणि कॅमेरा आणि मोबाईल सर्व जमा करावं लागणार आहे. सो बघूया, ट्राय करेन. ह्याच्यानंतर तुम्हाला काही चांगले व्हिडिओ दाखवतो. काही टेक घेता आले तर दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. तर चला, आता सध्यासाठी मोबाईल आणि कॅमेरा सर्व ठेवतो जमा करून आणि नंतर टेक दाखवतो. तर मंडळी फायनली प्रभू श्रीरामांचं दर्शन झालेलं आहे. खरंच खूप सुंदर असं दर्शन झालं आणि मूर्ती तर एवढी सुंदर आहे ना, त्या मूर्तीजवळ ना असं एकटक बघत राहावं असं वाटतं. आणि मंदिर एवढं सुंदर बनवलं ना, अजून पण थोडंसं काम चालू आहे बट मंदिर खूप म्हणजे खूप सुंदर आहे मंडळी. असं वाटतं की सारखं बघतच राहावं. आणि या ठिकाणी बघू शकता गर्दी, क्राऊड बघा किती आहे. पण दर्शन जे आहे ना आमचं 1 तासच झालं. आणि या ठिकाणी लॉकर आहेत आणि या ठिकाणी पिशव्या लावल्या, त्या चपलांच्या पिशव्या आहेत या ठिकाणी जमा केलेल्या. ते आता आम्ही चप्पल वगैरे घेतले आणि मोबाईल वगैरे पण घेतले. तिकडसून एंट्री आहे त्या गेटने आणि इकडसून एक्झिट आहे. त्यामुळे एकदम प्रॉपर सगळी जी अरेंजमेंट आहे ना मंडळी, एक नंबर केली आहे. ना गर्दी, ना धक्काबुक्की, ना काय, ना ढकलणे, ना असलं कोणतीही पद्धत काहीच नाही या ठिकाणी. एक नंबर. एका लाईनीमध्ये जाऊन खूप सुंदर असं दर्शन होतं. खरंच खूप मंडळी ना भारी वाटलं एकदम. मी शब्दामध्ये नाही मांडू शकत, एवढं खूप चांगलं आणि एकदम सुंदर असं दर्शन झालेलं आहे. तर चला, आता आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता त्यामुळे काही ते दाखवता नाही आले. तर चला बघूया आता काय काय तुम्हाला अजून काही दाखवता येतं का बघूया. अजून कुठे फिरायचं काय प्लॅन आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला मग मंडळी. फोटो भी तेरा निकाल रहा है तो यूट्यूब में भाई इसको क्या बोलते हैं? स्वीट कॉर्न, और ये क्या बना रहा है? स्वीट कॉर्न चटपटे मसाले वाला। चटपटे मसाले वाला. कितना? 20 रुपये. बस इतना. और एक बनेगा ना? ये 20 रुपये दाम है। ये
20 का 3 बनेगा ना? 20 का एक है, 20. 3 गिलास में। हम 3 घेतले मी. आणि 3 आहेत 3 वाट फोटो भी तेरा निकाल रहा है तो यूट्यूब में भाई इसको क्या बोलते हैं? स्वीट कॉर्न। और ये क्या बना रहा है? स्वीट कॉर्न चटपटे मसाले वाला। चटपटे मसाले वाला। कितना? 20 रुपये। बस इतना? और एक बनेगा ना? हाँ? घेतले 20 रुपये दाम. ये 20 का 3 बनेगा ना? 20 का एक है, 20. 3 गिलास में। हम 3 घेतले मी. आणि 3 आहेत 3 वाटले. तर मंडळी आता आपण चाललो आहोत ते हनुमान गडीला. तर चला, ही जी गल्ली आहे त्या गल्लीतून आपल्याला जायचं आहे. थोडासा नाश्ता केला, पाणीपुरी आणि कॉर्न खाल्ले. ठीक आहे, ओके मध्ये होते. आता आपण चाललो हनुमान गडीला. रस्त्याने बघू शकता गल्लीतून रस्ते आहेत सर्व. आजूबाजूला दुकानं पण आहेत. या ठिकाणी प्रभू श्रीरामांची प्रतिमा तुम्ही घेऊ शकता. तसेच प्रसाद पण आहे. चला आता जाऊया हनुमान गडीला. मंडळी हनुमान गडीला किती गर्दी आहे बघा. एकदम अफाट अशी गर्दी आहे या ठिकाणी. इथेच किती पब्लिक आहे बघा. एकदम संपूर्ण जाम झालेला आहे. बघू शकता हनुमान गडीला. आणि हा आजूबाजूचा परिसर. त्या ठिकाणी पण एक मंदिर आहे. आणि ही सर्व हनुमान गडीला जाणारी लाईन. पब्लिक एवढं आहे की दर्शन लवकर होईल असं वाटत नाही आहे बघा. खूपच गर्दी आहे. आरती चालू आहे या ठिकाणी असं वाटतं. त्यासाठी एवढी लाईन लागलेली आहे. सो बघूया. तर मंडळी बघा आता वाजले 4 आणि गर्दी एकदम कमी झालेली आहे. सो आता आम्ही हनुमानगडी दर्शनासाठी जात आहोत. पाय बघ लवकर येऊ आपण. बेकार म्हणजे गर्दी लय बेकार आहे बघा. तर मंडळी हनुमानगडी या ठिकाणी खूप सुंदर असं दर्शन झालं. मजा आली. खतरनाक. एकदम बेकार असं दर्शन झालेलं आहे मंडळी. एकदम ढकलाढकली चेंगराचेंगरी अशी गर्दीच बघू शकता. हे पाठीमागे मंदिर आहे. प्रतिमा चांगली, दर्शन चांगलं आहे. कसं झालं दर्शन? एकदम खतरनाक दर्शन झालं सर्वांचे. तर चला आता जाऊया. तर आता हा एक्झिट गेट आहे आणि या ठिकाणी व्ह्यू बघू शकता. संपूर्ण अयोध्या त्या ठिकाणी राम मंदिर आहे ते बघा त्या ठिकाणी. चला आता जाऊया. नेक्स्ट प्लॅन काय आहे ते थोड्या वेळात दाखवतो मंडळी. लय बेकार गर्दी होती खरंच. खूप ढकलाढकली चेंगराचेंगरी पण दर्शन खूप मस्त झालं. तर चला आता जाऊया नेक्स्ट. तर मंडळी आता हनुमानगडी या ठिकाणी दर्शन झालं आहे आणि आता मी जातो आहे दशरथजी राजमहाल. गेट बघा अतिशय सुंदर असा गेट आहे.
ठिकाणीच रोडला ज्या लाईट लावलेल्या आहेत त्या ठिकाणी खरंच खूप चांगली क्रिएटिव्हिटी केलेली आहे. धनुष्यबाणाला लाईट लावल्या आहेत आणि हे तुम्ही बघताय ते आहे कनक भवन. तर अतिशय सुंदर असं ॲटमॉस्फिअर पण आहे आणि हा परिसर बघा खरंच खूप भारी एकदम प्रसन्न करणारा. संध्याकाळचे वाजले आहेत 4:45. काय बनवलं आहे ना, फुलांमध्ये काय खातात काय माहिती, इतरांना ठाऊकच काय नसतं. सीताराम यू आहे बघा, म्हणजे खरंच खूप मस्त. तर मंडळी आता आपण जातोय या रिक्षामधून सूर्य मंदिरला आणि या ठिकाणी अरेंजमेंट बघा कशा केल्या आहेत. स्टूल लावल्या आहे दोन्ही साईडला. टोटल 5 माणसं आणि एक ड्रायव्हर असे टोटल 6 माणसं एका रिक्षामध्ये बसतात. वाजले 5:30, संध्याकाळ होत चालली आहे. अजून एका मंदिरात जायचं आहे. सो चला जाऊ. तर मग मंडळी अशी होती आपली आजच्या दिवसाची संपूर्ण व्हिडिओ. लाईट शोची व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट बनवून दाखवेन, कारण ती खरंच खूप मोठी होती. आजच्या दिवसामध्ये खरंच खूप अयोध्या संपूर्ण फिरलो. खरंच खूप मस्त वाटली आणि तुम्हाला पण कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि खरं दर्शन राम मंदिरात एक नंबर, ना धक्काबुक्की ना काय नाही, खरंच खूप मजा मस्ती आली. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये. आता आहोत आपण सूर्यकुंड या ठिकाणी. या ठिकाणी रात्रीचं जे वातावरण खरंच खूप ऑसम आहे आणि थंडी तर एक नंबर. तर चला मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये घेतो रजा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन राहा. आज आपला हा आहे UP उत्तर प्रदेशमधला शेवटचा दिवस. सो आता नंतर मुंबईच्या व्हिडिओ, कोकणातल्या व्हिडिओ चालू होतील. तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये घेतो रजा. टाटा बाय बाय मंडळी.